रात्रंदिवस तुम्ही राधे राधे म्हणता. ही राधा कोण, काय असं राधेमध्ये? आम्ही आट्टपट्ट राहिले आहोत, तुमच्याशी लग्न करून विवाह करून आम्ही आलो. आमचं कधी नाव घेतलं नाही तुम्ही रुक्मिणी असणाऱ्या राधेचं मात्र राधे 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 सारखं चालू असतं. त्यावेळी भगवंत हसतात आणि म्हणतात, तुम्हाला वेळ आल्यावर करू सांगा मला. एक प्रसंग असा येतो की भगवंताने आणि त्यानं असं नियोजन केलं की त्या भगवंताला मला राधा सांगायचे त्यावेळी तिथं आपल्याला फसू शकणार नव्हतं. आणि ताप आला देवाच्या, ते आजारी पडले. पडतेच गाव आजारी, तेव्हा आजारी पडल्यावर आपण काय तो ठीक आहे. आणि पुढं असं झालं, देव आजारी पडले, ताप भरला अंगाला, इतका ताप आला, इतका ताप आला. आणि त्याच वेळी सगळं आजारी पडले आणि त्यांनी औषध पाणी वैद्य सगळे पण देवाचा ताप काय नव्हता निवडला. आणि पुढे असं झालं, नारद महर्षीला देवाने आज्ञा दिली, देवाने बोलावलं. आणि नारद महर्षी आल्यानंतर नारद म्हणतात देवाला, देवा एवढा ताप भरायचं कारण? त्यावेळी देव सांगतात, नारदा हे निर्णय केले त्याच्यासाठी तुम्हाला सहकार्य करायचं. काय करू देवा? तर हा ताप कसा निवल मी सांगतो, तेवढंच कार्य तुम्ही या ठिकाणी माझ्या बायकांसमोर करायचं. आणि देवाने सांगितलं नारदाला त्या पद्धती. नारदाला सांगितल्याप्रमाणे नारद गेले आणि हे आट्टपट्ट राजाला म्हणतात, तुमच्या देवाचा अंगाचा ताप निवेल, देवाला बरं वाटेल. पण एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? सांगा नारद, आम्ही ते करू. त्यावेळी नारदाला देवाने सांगितल्याप्रमाणे नारद म्हणतात, देवाच्या अंगाचा ताप जर निवायचा असेल तर देवाच्या अंगाला त्यांच्या लाडक्या भक्ताच्या पायाची धूळ लावावी लागेल, ती माती लावावी लागेल, मग त्यांचा ताप लागेल. असं म्हटल्यावर आता तिथं प्रत्येकाला प्रश्न पडला, आपल्या पायाची माती देवाच्या अंगाला लावायची म्हणजे देवाला लाथ मारल्यासारखं होईल, ताप लागेल. विचार करायला लागल्या. नारद तर म्हणतात, दुसरं काय औषध मला वाटत नाही. बघा कोण देत आहे, बघा कोण लाडका असेल त्याने द्या आपल्या पायाची माती धूळ लाव्या देवाच्या अंगाला आणि त्यांचा ताप बरा करू. सगळ्या बायकांना आम्ही नरकात जाईल ना, आमच्या पायाची माती जर देवाच्या अंगाला लावली तर त्या ठिकाणी आम्हाला नरकवास भोगावा लागेल. नाही नाही नारदजी, दुसरा उपचार करा. आमच्याला काही ते शक्य नाही, आमच्या पायाची माती कशी देवाच्या अंगाला लावायची? त्यावेळी नारद देवाला म्हणतो, देवा या काही तयार होत नाही. नारद सांगतात, गोकुळात जावा आणि तिथून घेऊन या माती, त्याशिवाय काही ताप निघणार नाही. पण नारद पुढचे त्यांनी त्या रुक्मिणी, सत्यबाबा, कालिंदी ह्या जी काही सगळ्या बायका होत्या ना, त्यांना म्हणतात, बघा आता तुमच्या देवाचा ताप निवायचा आहे, आम्ही 8 तास करण्यापेक्षा तुम्ही चला, तुमच्या तर पायाची तुम्ही माती देत नाहीये, मग देवाच्या अंगाला माती लावल्याशिवाय ताप तर निवत नाहीये. मग त्या गोकुळामध्ये जिथं लहानपणी वाढले तिथल्या भक्तांनी जर कोणी माती दिली तर घेऊन येईल. त्या म्हणजे चला देवा चला, म्हणजे तुम्ही उचली नका दिली तर चालेल. आणि त्या बायकाला घेतलं देवाच्या आणि नारद गेले गोकुळामध्ये. जिथं आपण रमण रेतीवर जो आनंद घेतला ना, त्या रमण रेतीवर त्या ठिकाणी नारद गेले. आणि त्या ठिकाणी नारद आल्याचं कळल्याबरोबर राधे सहित सगळ्या गोपिका धावत पळत आल्या. कारण तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारा एकमेव संत सद्गुरू म्हणायच्या त्यांना. अहो नारदजी सांगा, तुम्ही कुठून आला? द्वारकेहून आलो. खरंच का हो? द्वारकेहून आला तर आमचा देव कसा आहे?
तुमचा कानोबा आजारी पडलाय, अंगाला ताप भरलाय, तापच निवत नाहीये, मग तिथं औषध वैद्य कोण नाही का? हो मिळाले सगळे, पण त्याच्यातनं फरक पडायला नाही, मग औषध काही नाही का सांगा तरी आम्ही करू. कोण म्हणतंय? राधे सहित सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळी असं झालं, नारदांनी सांगितलं त्या राधे सहित गोपिकाला म्हणतात, देवाच्या अंगाचा ताप निघणार आहे, पण त्यांच्या अंगाला त्यांच्या आवडत्या भक्ताच्या पायाची माती लावली तरच ते ताप निघणार. त्यावेळी गोपिका म्हणतात, एवढं सोपं ऐकतोय कोण? त्या बाकीच्या आणि या गोपिका काय म्हणतात, एवढं सोपं किरकोळ का? आणि एवढं तिथं मिळालं नाही नारदची जमीन काहीतरी खरंच आहे नारद. आणि त्यावेळी पुढं असं झालं, आणि ते नारदजी असं म्हटल्यावर त्या राधिके सहित सगळ्या गोपिका त्या रमण रेतीवर आणि नाचायला लागल्या आणि ती गोळा करायला लागल्या माती. त्या नारदची किती हवी, किती हवे नारदची चिंता येतात म्हणतात, माझं तुम्हाला माहित आहे, तुमच्या पायाची माती देवाच्या अंगाला लावल्यावर नरकात जावं लागेल असं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे तुम्हीच माती दिली नाही आणि तुम्ही तर म्हणताय किती घेऊन जा. त्यावेळी त्या गोपिकांचं उत्तर आहे ना, किती मानवलं आहे बघा. त्या राधे सहित त्या गोपिका बोलू लागल्या. ती राधा म्हणते, नारदजी आम्हाला नरकाची भीती नाही का? अहो, ज्याच्यावर आम्ही प्रेम केलंय, ज्याच्यावर आम्ही आमचं सर्वस्व आणि आमच्या पायाच्या मातीनं, या सगळ्या पुढे आमच्या पायाच्या मातीनं तर त्या देवाच्या अंगाचा ताप निवत असेल तर नारदजी आम्हाला एका नरकाची भीती कशाला घालता? अशा हजारो नरक आम्ही त्या नरकात जाऊन पडू, पण आमच्या देवाला ठीक झाल्याला आम्हाला बघायचं आहे, आमच्या देवाचा ताप निवल्यास आम्हाला बघायचं आहे. त्या देवासाठी हजार नरक लक्षात येते. सगळ्या बायका